परीक्षेला आता 2 आठवडे राहिलेले आहे. तर आमचं फिजिक्सचं प्रिपरेशन काही झालेलं नाहीये, अजिबात कॉन्फिडन्स नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की आता सुद्धा वेळ आहे की तुम्ही 95% पर्यंत स्कोर करू शकता, म्हणजे 25 मार्क्स तुम्ही अचीव करू शकता फिजिक्स मध्ये. तर टेस्ट सिरीजला मार्क्स येत नाही त्याची काळजी करू नको. आपल्याला सीईटीच्या पेपरला परफॉर्म करायचंय. टेस्ट सिरीजला ऍज अ लर्निंग घ्या जर देत असाल तर. पण आता मी जे सांगायला लागलोय टॉपिकची लिस्ट आणि स्ट्रॅटेजी ते तुम्हाला 100% फॉलो करायचे. मी पूर्ण सगळे मायक्रो टॉपिक्सची लिस्ट दिली आहे, ती आपल्याला फॉलो करावं लागेल आणि आपले नक्की 25 मार्क्स पर्यंत येतील, विच इज अ व्हेरी गुड स्कोर. फिजिक्सला एवढा ना, केमिस्ट्री मॅथ्सला परफॉर्म करा, डेफिनेटली यू विल गेट अ गुड कॉलेज. चला, सगळ्यात पहिले स्ट्रॅटेजी सांगायच्या आधी आपली जी मॅक्रो प्लॅन आहे त्याच्यामध्ये काय, प्लॅनिंग मध्ये एक गोष्ट फिक्स आहे. काय फिक्स आहे सर? की आपण सिलेक्टेड टॉपिक्स करणार, पूर्ण सिलेबस करणार नाही, सिलेक्टेड टॉपिक्स करणार, त्याचे क्वेश्चन्स करणार. क्वेश्चन्स मध्ये पण कुठले क्वेश्चन्स? सगळे क्वेश्चन्स नाही. वी विल फोकस ऑन 2025 PYQs, 2025 PYQ आणि रिपीटेड PYQ. रिपीटेड PYQ, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. रिपीटेड PYQ याची मी सिरीज चालू केलेली आहे, तुम्ही त्याला फॉलो करा. मी सगळ्या चॅप्टरचे 3दा रिपीट झालेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. 3दा रिपीट झालेले, कारण आपल्याला 3 आणि 3 पेक्षा जास्त रिपीट झालेले क्वेश्चन्स आपण कव्हर केले तर माझी साधारण अशी अपेक्षा आहे 4 to 5 क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये डायरेक्ट दिसू शकतात ऍज पर सीईटीचा प्रिव्हियस स्टँड, जो की खूप चांगला नंबर आहे. त्याच्यानंतर हे तर झालं सिलेक्टेड टॉपिक्सचं आपल्याला रीड करायचंय, त्याला म्हणजे काय अंडरस्टँड करायचंय, क्वेश्चन्स करायचे आणि मॅक्सिमम रिव्हिजन करायचंय. जेवढं हे जास्त असेल रिव्हिजन तेवढं आपल्याला कॉन्फिडन्स येईल एक्झामला. ठीक आहे, चला. आणि मला वेगळं सांगायची गरज नको की ही जी काही मी स्ट्रॅटेजी सांगतोय त्याचं मला तुमच्याकडनं 100% इम्प्लिमेंटेशन पाहिजे. 100% इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, कारण मी ऑलरेडी सिलेबस तुम्हाला 50% किंवा 60% दिलाय, सो दॅट आपले 95% पर्यंत येते. म्हणजे सिलेबस कमी करून दिलाय. आता त्या कमी सिलेबस मध्ये पण मॅक्सिमम इम्प्लिमेंटेशन, 100% इम्प्लिमेंटेशन मला पाहिजे. आपण चालू करू. सगळ्यात पहिले रोटेशनल डायनामिक्स. पूर्ण रोटेशनल डायनामिक्स करू नका, मी काय सांगतो नीट लक्ष द्या. तुम्हाला सोपं काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचे क्वेश्चन्स. कुठले क्वेश्चन्स? कमीत कमी तुम्ही थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसचे क्वेश्चन तर करा. कुठले क्वेश्चन सर? जसा रॉड आहे, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऍक्सिसच्या अबाउट माहिती आहे तुम्हाला, तर या दुसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट किती येईल जी त्याच्या पॅरलल आहे. तर आपण वापरतो I = I प्लस md². हे तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. थेरम ऑफ काय, कुठलं? परपेंडिक्युलर ऍक्सिस. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे की एखादा सपोज अशी रिंग आहे, एखादी रिंग आहे अशी, ठीक आहे. रिंगचा या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mr². हे सगळ्यांना माहिती आहे, mr². पण मग अशा 2 ऍक्सिस ज्या याच्या परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सपोज ही ऍक्सिस आणि अशी ऍक्सिस, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील? सर mr²/2, mr²/2. हे सगळं जे बेसिक आहे ना, हे तुम्हाला माहिती पाहिजे. अशा टाइपचे क्वेश्चन्स, बेसिक, जास्त ऍडव्हान्स नाही. त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा टॉपिक तो मोमेंट ऑफ इनर्शियालाच लिंक्ड आहे. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. रोलिंग मधून दरवर्षी सीईटी प्रश्न विचारायला लागले आणि एकदम सोपे फॉर्म्युले असतात. जसं कुठला फॉर्म्युला? सपोज एखादी बॉडी आहे, ती बॉडी अशी इथून खाली रोल करते, तर इथे आल्यानंतर त्या बॉडीची वेलॉसिटी किती होईल? तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे, √2gh है ना, √2gh अपॉन 1 + k²/r². अशा सोप्या सोप्या गोष्टी. तुम्हाला जर विचारलं एक डिस्क आणि एक रिंग, जर रिंग पाठवली तर कोण उशिरा पोहोचेल, कोण लवकर पोहोचेल, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. याचा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो. ऍक्सेलरेशन म्हणजे किती? g sin θ डिवायडेड बाय हा जो काही टर्म असतो 1 + k²/r². एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहे आणि दरवेळेस सीईटी तुम्हाला विचारेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एनर्जीचा रेशो तुम्हाला माहिती पाहिजे. एनर्जीचा रेशो की जसं की माझ्याकडे रोटेशनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, याचा जो रेशो असतो दॅट इज k²/r². कळते का तुम्हाला? तर या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक, हे टॉपिक नीट करा. हे 2 टॉपिक. तिसरा, बाकी तुम्हाला टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटमच्या बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. की सर टॉर्कला लिहू शकतो सर I × अल्फा. ठीक आहे. मग सर अल्फाला काय लिहू शकतो आपण? अल्फाला लिहू शकतो I = अल्फा म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवायडेड बाय T2 - T1. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं? हे झालं चेंज इन अँग्युलर मोमेंटम, म्हणजे याला असं लिहिता येतं dl/dt. एकदम सोप्या गोष्टी जेव्हा आपल्याला एकदम सोपे प्रश्न आले तर आपल्याकडनं व्हायला पाहिजे.
आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे काही क्वेश्चन्स आहेत. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ते पण करा, ते पण करा. जास्त सांगितलेलं नाहीये मी तुम्हाला, सोप्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे, तुम्हाला जर क्वेश्चन्स करायचे असतील तर 5 इयर PYQ सिरीज मध्ये जायचं, 5 इयर मध्ये जा किंवा रक्षक मध्ये जा. रक्षकचं लेक्चर रेफर करा आणि त्यानुसार तसे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, थोडा कॉन्फिडन्स आला पुढे जायचं, थोडा कॉन्फिडन्स आला पुढे जायचं. ठीक आहे, आणि फोकस जास्त कराल 2025च्या PYQ वर. त्याच्यानंतर पुढे सर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये एक टॉपिक जो तुम्हाला करायचा आहे 100% दॅट इज सरफेस टेन्शन. कारण इथून 2 प्रश्न एक्सपेक्टेड असतात दरवर्षी. सरफेस टेन्शन मध्ये सर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असला, ऑप्टिव्ह असला, कधी वेटिंग होतं कधी नाही, कॉन्व्हेक्स कुठला मिनिस्कस असतं, कॉन्केव्ह कुठलं असतं, याच्यासाठी तुम्ही माझा फॉर्म्युला शॉर्ट रेफर करा. फॉर्म्युला शॉर्ट 1 तासाचा तो व्हिडिओ आहे, 1 आवरचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी हे चांगलं कव्हर केले. कमी वेळात होऊन जाईल तुमचं. त्याच्यानंतर कॅपिलरी राईजचा जो फॉर्म्युला असतो की H इज इक्वल टू 2t cos θ अपॉन r ρg. हा मला जो फॉर्म्युला आहे याच्यावर सीईटी किती प्रश्न विचारते की जर लिफ्ट आहे, लिफ्ट मध्ये आपण लिफ्टला वरती घेऊन गेलं तर हाईटला काय होईल, खाली घेऊन गेलं तर हाईटला काय होईल, चंद्रावर घेऊन गेलं तर काय होईल. खूप साऱ्या केसेस असतात, खूप साऱ्या केसेस असतात. ठीक आहे, जसं थीटा बदलला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदललं तर कॅपिलरी राईजवर काय परिणाम पडतो, किंवा एखाद्या बॉडीला हॉट केलं, सपोज एखादं पाणी आहे, पाण्याला हॉट केलं म्हणजे गरम केलं तर काय होतं, तर सरफेस टेन्शन कमी होईल म्हणजे हाईट राईज कमी होईल. या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. त्याच्यानंतर वर्क डन, इथून प्रश्न येतात, दरवर्षी प्रश्न येतात की जो एअर बबलची जी केस आहे, जसं आता एका बबल पासून खूप सारे बबल बनवले असे. ठीक आहे, तर त्यांच्या रेडियसचा काय फॉर्म्युला असतो, तो असतो कॅपिटल R इज इक्वल टू n⁻⁴ इंटू स्मॉल r. मोठ्याचा आणि छोट्याच्या रेडियसचा फॉर्म्युला आहे हा. मग वर्क डनचा फॉर्म्युला सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया, याच्यावर काम करा तुम्ही. त्याच्यानंतर एक्सेस प्रेशर बबल मध्ये 4t/r असतं, आपलं नॉर्मल वॉटर ड्रॉप असला तर 2t/r असतं. हे सगळं आलं पाहिजे तुम्हाला. विस्कस फोर्स, स्टोक्स लॉवर दरवर्षी प्रश्न आहे. स्टोक्स लॉवर अरे कमीत कमी एवढं तर माहिती राहू दे यार की जी टर्मिनल वेलॉसिटी दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर, 2/9r² ρ - सिग्मा g अपॉन η. हा फॉर्म्युला आहे ना, हे सगळं कव्हर केलंय मी. हे करा, हे नीट करा. याचे बेसिक क्वेश्चन सांगायला लागलो मी. पास्कल लॉ नाही सांगितला, प्रेशरचं व्हेरिएशन नाही सांगितलं, बर्नॉली सांगितलं नाही, काहीच नाही. एकदम सोप्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. बाकी वेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा बेसिक फॉर्म्युला माहिती राहू द्या की √2gh असतो म्हणून. बेसिक फॉर्म्युला तर येईल ना की √2gh असतं. इथे जर छिद्र पाडलं सर आपण, इथे जर होल असेल एखादं, याच्यावरती जेवढे पण वॉटर असेल त्याला आपण एच पकडतो है ना. म्हणजे सीईटीनी बेसिक जरी विचारलं तरी यायला पाहिजे, जास्त ऍडव्हान्स नाही. ठीक आहे, वेंचुरोमीटर काय आहे सर, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, A1V1 इज इक्वल टू A2V2, हे सगळं करा यार, करा. हा खूप सोपं आहे बेटा. केटीजी अँड रेडिएशन, हा याला दुसरं काहीही ऑप्शन नाही. हे जे आहे केटीजी, रेडिएशन आणि थर्मोडायनामिक्स, याला पूर्ण लेक्चर तुम्हाला बघावं लागेल. रक्षकचं पूर्ण लेक्चर बघा, रक्षक 1.0 मध्ये जा, पूर्ण लेक्चर बघा केटीजी आणि रेडिएशनचं. ठीक आहे, थर्मोडायनामिक्सचं तुम्हाला हा पूर्ण थर्मोचा जो चॅप्टर आहे तो कुठून कराल, थर्मोडायनामिक्सचा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला करावा लागेल MHT CET 5 इयर PYQ सिरीज मधून. याचं कारण असं आहे कारण की हे दोन्ही आपले असे चॅप्टर्स आहेत ज्या चॅप्टर्स मधून आपल्याला मार्क्स पडणार आहे. म्हणून इथे कॉम्प्रोमाइज नाही, हे तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ठीक आहे, आणि होतंय, पूर्ण होतंय, व्यवस्थित केलं ना, शांत डोकं घेऊन करा. अभ्यास करताना मार्क्सचा लोड घेऊ नका, लोड घेण्याने मार्क्स वाढणार नाहीयेत आता. ठीक आहे, आता फक्त तुम्ही काम करत राहा. तुम्ही हे जे इनपुट देताय ना, होऊ शकतं तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला 15 मार्क पडतील फिजिक्सला, दुसऱ्या अटेम्प्टला 27 पडतील. आपल्याला असंच काम करावं लागेल, किंवा होऊ शकतं पहिल्यालाच 25 पडतील. तर त्याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, तुम्ही फक्त काम करत राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा एक पॉइंट लक्षात ठेवा ऑलवेज, हवं तर लिहून घ्या. या अटेम्प्टला असू द्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला असू द्या, तुम्हाला सेम चॅप्टर करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही पहिल्या अटेम्प्टचं टेन्शन घेताना हा जर आता टाइम घालवला तर तो दुसऱ्या अटेम्प्टवर पण परिणाम होईल. म्हणून इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी मनात ठेवा. ठीक आहे, ओके सर. चला पुढे. ऑसिलेशन मध्ये यार टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, किती सोप्या गोष्टी आहे. जसं मला कोणी विचारलं टोटल एनर्जी किती असते सर, ½ m² A². टोटल एनर्जी टाइमवर डिपेंड करत नाही, ती कॉन्स्टंट असते. पोटेन्शियल एनर्जी ½ m² x². त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ½ m² A² - x². कुठल्याही पोझिशनला तुम्हाला विचारलं एनर्जी सांगता येईल, हा सांगता येईल. ह्याचं तुम्ही लेक्चर बघा, याचं लेक्चर बघा. काय करा, ऑसिलेशन साठी MHT CET 5 इयर PYQ मध्ये जा. MHT CET 5 इयर PYQ, ज्याला वेळ नसेल त्यांनी रक्षकला गेलं तरी चालेल. ठीक आहे, तिथून हे क्वेश्चन करा. स्प्रिंग मास सिस्टम, सीईटी डायरेक्ट विचारते की T इज इक्वल टू आपल्याकडे 2π √m/k.
असा फॉर्म्युला असतो, ठीक आहे, टाइम पिरियडचा. मग आता सीईटी विचारेल की असे दोन स्प्रिंग पॅरलल मध्ये लावले तर सांगा, पॅरलल मध्ये लावल्यावर सांगा की K1 आणि K2 आहे, तर इथे काय येईल, टाइम पिरियड काय येईल. तर तुम्हाला माहिती आहे पॅरलल मध्ये लावल्यावर K1 प्लस K2 करावं लागतं. हे सोपं आहे, हे सोपं आहे म्हणून म्हणतो हे करा. सिंपल पेंड्युलमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π √L/g. मग याच्या केसेस येतात, लिफ्टला वर घेऊन गेलं तर काय, खाली घेऊन गेलं तर काय, त्याचा जी बदलतो. इक्वेटरला घेऊन गेल्यावर काय होईल, पोलला घेऊन गेल्यावर काय होईल, त्याच्यानंतर एखादी गाडी येते हॉरिझॉन्टली गेलं तर काय होईल, हे सगळं मी कव्हर केले ऑसिलेशन मध्ये. हे नीट बघा, ठीक आहे ना, हे नीट बघा. त्याच्यानंतर मला तुम्हाला Vx ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कसं रिलेटेड आहे SHM मध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. बेसिक XT VT AT की वेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटला लीड करते 90 ने, ऍक्सेलरेशन वेलॉसिटीला लीड करतं 90 ने, हे सगळं बेटा माहिती पाहिजे. फेज रिलेशन किंवा Vmax चा फॉर्म्युला असतो A ओमेगा, Amax चा फॉर्म्युला असतो A ओमेगा स्क्वेअर. याचे बेसिक क्वेश्चन्स माहिती पाहिजे. आर यू गेटिंग इट? ठीक आहे ना, ठीक आहे सर. कमीत कमी तुम्ही 2025 चे क्वेश्चन सॉल्व्ह करा या चॅप्टरचे, ठीक आहे ना, हे जे टॉपिक दिले त्याचे झालं. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये ऍटलीस्ट इक्वेशन ऑफ वेव्ह करू शकता तुम्ही. इक्वेशन ऑफ वेव्ह की सर y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस kx प्लस पाय, ही जनरल इक्वेशन आहे. याचे दोन वेगळे फॉर्म येतात. ओमेगाला बाहेर गेला तर इथे येतो t मायनस एक्स, काय म्हणतात x/v, ठीक आहे ना. त्याच्यानंतर k ला बाहेर घेतलं तर इथे येईल vt मायनस एक्स. हे सगळं मी कव्हर केलंय, हे कव्हर केलंय सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये, ठीक आहे ना. तर ते बघा. रक्षक मध्ये जर तुम्ही गेला ना तर तुम्हाला दिसेल हे. रक्षक मध्ये जर तुम्ही बघितलं, रक्षक 1.0 ते बघा. आणि ना याचे फॉर्म्युलाज जर पाहिजे असतील, फॉर्म्युलाज तर याचे फॉर्म्युलाज जर पाहिजे असतील ना तर शॉर्ट्स बनवलाय मी याचा, शॉर्ट्स. तो शॉर्ट्स तुम्हाला कुठे सापडेल, MHT CET नावाच्या फोल्डर मध्ये सापडेल. MHT CET आपल्या युट्यूब चॅनलवर जायचं, MHT CET, तिथे फॉर्म्युला, वेगवेगळे फॉर्म्युलाचे शॉर्ट्स आहेत बघा. तर त्याच्या शॉर्ट्स म्हणजे काही 30-40 सेकंडचे वगैरे असतील, त्याच्यात तुम्हाला या चॅप्टरची पूर्ण फॉर्म्युला लिस्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर फेज डिफरन्स, टाइम रिलेशन, एकदम सोप्या गोष्टी असतात, ठीक आहे, की कसं टाइम व्हॅरी करतो, फेज कसा व्हॅरी करतो ते आलं पाहिजे तुम्हाला. स्पीड ऑफ वेव्ह हे डायरेक्ट फॉर्म्युला यार, v इज इक्वल टू √T/μ. याच्यावर सीईटी प्रश्न विचारेल की टेन्शन डबल केल्यावर स्पीडला काय होईल, किंवा लिनियर मास डेन्सिटी चेंज केल्यावर काय होतं, त्याचे क्वेश्चन्स बघा. हे सगळे टॉपिक करा बेटा, है ना, हे सगळे टॉपिक करा. हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, की मॅक्सिमम अँप्लिट्यूड कधी असतं, मॅक्सिमम इंटेन्सिटी कधी असते. मॅक्सिमम इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला असतो, √I1 प्लस √I2 चा स्क्वेअर, है ना. आणि जर I1 I2 इक्वल असेल तर 4 आहे. हे सगळं माहिती पाहिजे. मिनिमम इंटेन्सिटी काय असते, मिनिमम इंटेन्सिटी 0 असते जेव्हा I1 I2 इक्वल असेल तेव्हा. अच्छा, आणि असते √I1 मायनस √I2 चा स्क्वेअर. हे सगळं मी कव्हर केले, हे सगळं कव्हर केलंय, ते बघा तुम्ही, ठीक आहे. आणि हे आपण आहे ना, हे इथे पण वापरू. कुठे वापरतं सर हे आपण याच्यामध्ये पण वापरतो, वेव्ह ऑप्टिक्स मध्ये. त्याच्यानंतर बेसिक फॉर्म्युला, सोनोमीटर वायरचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. सोनोमीटर वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते, V/12, ठीक आहे. त्याच्यानंतर अरे कायच यार, त्याच्यात किती छोट्या गोष्टी, V/12, 2V/12, 3V/12, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मध्ये काय रिलेशन आहे ते माहिती पाहिजे. ज्यांनी सोनोमीटर केलं त्याला ओपन पाईप आला, तर दोन्ही सारख्या गोष्टी आहेत. आणि इथून एकदम सोपे प्रश्न येतात, एकदम सोपे, ठीक आहे. तर ते व्यवस्थित शांत डोक्याने कराल तर तुम्हाला येईल. क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप मध्ये कसं रिलेशन असतं, क्लोज्ड पाईप मध्ये कशा फ्रिक्वेन्सी असतात, V/4L, 3V/4L, 5V/4L, 7V/4L, म्हणजे फक्त ऑड हार्मोनिक्स एक्झिस्ट करतात, ठीक आहे. ओके सर. त्याच्यानंतर एंड करेक्शन पण सोपा कन्सेप्ट आहे, तो पण करून घ्या. डायरेक्ट सीईटीने फॉर्म्युला विचारला होता यावर्षी, सीईटीने डायरेक्ट विचारलं होतं की ओपन पाईप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय, तर तुम्हाला माहिती आहे V/12L, ठीक आहे ना. आणि एंड करेक्शन केल्यावर ओपन पाईप आहे म्हणल्यावर L+2 येत, कारण त्याचे दोन्ही एंड ओपन आहे म्हणून. येस ऑर नो, येस सर, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. चॅप्टर सोडू नका, त्याच्या बेसिक गोष्टी करा. स्नेल्स लॉ मध्ये एकदम जे आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो सर, N2/N1, जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल त्याचा जो असेल दॅट इज इक्वल टू व्हॉट, आपण याला काय लिहितो, वेलॉसिटीला उलट रिलेटेड असतं, वेव्हलेंथला असं रिलेटेड असतं, बरोबर आहे की नाही. हे सगळं माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि याला कसं लिहितो आपण, आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याला लिहिताना कसं लिहितो आपण, साइन I अपॉन साइन आर, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे सर. साइन I अपॉन साइन आर जर आपण याला लिहिलं त्याला आपण असं उलट लिहू शकतो. कसं लिहायचं याला, साइन I अपॉन साइन आर म्हणजे याला लिहितो आपण V2/V1, हे सेकंड मीडियम आपण फर्स्ट मीडियम. त्याच्यानंतर इथे लिहू शकतो λ2/λ1. याच्यावर सीईटीने प्रश्न विचारले, ठीक आहे.
पोलरायझेशन इज अ व्हेरी इझी टॉपिक. वेव्ह ऑप्टिक्सचं माझं लेक्चर बघा, रक्षक मध्ये तुमचं काम होऊन जाईल. रक्षक मध्ये कव्हर केल्यात मी गोष्टी, रक्षक 1.0. ठीक आहे. मे बी तुम्हाला हा पहिला पार्ट नाही मिळणार. स्नेल्स लॉ जर मी कव्हर नसेल केला ना, तर स्नेल्स लॉ तुम्ही कुठून कव्हर कराल? तुम्ही MHT CET 5 इयर PYQ मधून कव्हर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरफरन्स तेच जे आपण सुपरपोजिशन मध्ये केलं ते. त्याच्यानंतर रिझॉल्विंग पॉवर हे बोर्डच्या पुस्तकातून करा, हे डायरेक्ट येतात. आणि YDSCचं एक 36 मिनिटाचं लेक्चर आहे, ते तुम्ही मस्ट वॉच आहे, तुम्हाला मस्ट वॉच, कारण त्याच्यात डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, नंबर ऑफ फ्रिंजेस शिफ्टेडचा फॉर्म्युला आहे. जेवढं डोक्यात गेलं तेवढं. ठीक आहे. ठीक आहे. ओके सर. पुढे जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक्सला ही तर टॉपिकची लिस्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला 57 मिनिटचं कॅपॅसिटरचं लेक्चर आहे, फॉर्म्युला शॉर्ट मध्ये मिळेल तुम्हाला, फॉर्म्युला शॉर्ट मध्ये. ठीक आहे. हे पण आता जे मी लेक्चर बोललो ना, हे YDSC वालं, हे पण फॉर्म्युला शॉर्ट मध्ये मिळेल युट्यूब चॅनलवर, है ना, युट्यूब चॅनलवर. फॉर्म्युला शॉर्ट मध्ये जायचं, हे लेक्चर बघायचं. 57 मिनिट्स आहे. कॅपॅसिटर वरून 2 प्रश्न येतात दरवेळेस. एनर्जी यार डायरेक्ट आहे, एनर्जीचा प्रश्न येतो. एनर्जी मध्ये काय काय असतं सर? डायरेक्ट किंवा असं विचारेल CET की हे आता स्लॅब आहे, म्हणजे हे 2 प्लेट आहे, यांच्यातलं सेपरेशन D आहे. असे प्रश्न विचारते CET की सेपरेशन जर अर्ध केलं, तर सांगा कॅपॅसिटन्स किती होईल. असे पण सोपे येतात, अवघड पण येतात, नाही म्हणत नाही. पण त्याच्यामध्ये जर एखादा डायलेक्ट्रिक टाकला तर काय, तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना यार, डायरेक्ट फॉर्म्युला आहे, व्यवस्थित करून घेतले मी ते, तर ते करा बेटा, है ना, ते करा. हे जरा इलेक्ट्रोस्टॅटिक्सला बघा, याच्यावर पण एनर्जी डेन्सिटी प्रश्न आलाय. एनर्जी डेन्सिटी हाफ एप्सिलॉन नॉट E² असते म्हणून. कमीत कमी तुम्हाला याचे डायमेन्शन जरी कळाले ना, तर एलिमिनेशनने क्वेश्चन सुटतील तुमच्या एक्झाम मध्ये. आर यू गेटिंग इट? ठीक आहे ना, कळतंय का? येस सर. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्ही KVL KCL चे बेसिक क्वेश्चन करा. हे पण तुम्हाला रक्षक मध्ये याचं लेक्चर मिळून जाईल. हे रक्षक मध्ये जायचं, रक्षक 1.0. KCL तर कोणाला लावता येईल यार, लहान बाळाला पण KCL लावता येईल की इथून असा करंट आला, इथून असा करंट आला. हे असे प्रश्न आलेत CET ला की हा करंट किती सांगा, हा करंट दिलाय 2 एम्पियर, हा करंट दिला 3 एम्पियर. तर हे तुम्ही सांगू शकता, हे तुम्ही आरामात सांगू शकता. ठीक आहे. अजून हार्ड बनवायचं असेल तर इथून एखादा अजून नोट टाकला CET ने, हा दिला 1 एम्पियर, तर काय घाबरतो का आपण? घाबरतो का? बिलकुल नाही. हे सगळं करून घ्या. KVL आहे, KCL आहे, त्याचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला तिथून दिसतील त्या लेक्चरला. व्हीटस्टोन ब्रिज, बॅलन्सिंग कंडिशन, हे तुम्ही बोर्डला पण केले, बोर्डचे एक्सपेरिमेंट पण केलेत. ठीक आहे ना. कसं काय, एकच तर रेशो असतो याचा, एकच तर रेशो असतो की इकडचा रेजिस्टन्स, इकडचा जो काही रेजिस्टन्स असेल, सपोज हा X रेजिस्टन्स आहे X आणि हा Y, इकडची लेंथ X आहे, इकडची 100 - X पकडतो आपण, बस यांचा रेशो इक्वेट करायचा. त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. बेसिक क्वेश्चन तर होतील ना, मी ऍडव्हान्स म्हणतच नाही. 25 मार्काला ऍडव्हान्स क्वेश्चनची गरज नाही, बेसिक म्हणतोय. ठीक आहे. पोटेन्शिओमीटरची कंडिशन माहिती पाहिजे तुम्हाला. EMF कसा डिटरमाइन करतात सर, इंटरनल रेजिस्टन्सचा काय फॉर्म्युला असतो, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. बेसिक. एमीटरचं पण कसं रिलेशन आहे ना, एमीटर मध्ये पण एमीटर आणि व्होल्टमीटर पण करा, व्होल्टमीटर. ठीक आहे सर. मी बेसिक अपेक्षा करतो, याच्यात जास्त अपेक्षा करत नाही. ठीक आहे. तुम्हाला जर जड गेल्या काही गोष्टी, याच्यातूनही जड गेल्या, तर स्किप करू शकता. ठीक आहे. जे सोपं वाटलं ते करा, मात्र करा. जर तुम्ही एखाद्या टॉपिकला स्ट्रगल करताय, त्याला स्किप करा, पुढे जा, स्विच करा. स्विचिंग करायला शिका या स्टेजला. ठीक आहे ना. असं नाही की मी हे जे सांगितलंय त्यांनी 25च मार्क पडतील, 25च्या पुढे पडणार नाही. डेफिनेटली 30 पण पडू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही हे करा. मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये सोपा टॉपिक येतो एकदम, सर्क्युलर लूप आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वायर. म्हणजे काय, CET तुम्हाला असं विचारेल, हा सर्कल आहे सपोज, किंवा असं विचारेल, है ना, असा सर्कल आहे सपोज, असा सर्कल आहे, हे असं आहे, तर सांगा इथं सेंटरला किती मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो यार, डायरेक्ट फॉर्म्युला असतो μ0I/2r. हा तर जनरल फॉर्म्युला आहे. इंटू आपण करतो θ/2π. तर इथे जो काही अँगल बनतो, इथे किती अँगल बनलाय, इथे बनलाय सर 3π/2, 270 म्हणजे 3π/2, इथे 3π/2 टाकायचं, डायरेक्ट आन्सर येतं. ठीक आहे ना. जसं CET तुम्हाला विचारेल, जसं ही वायर आहे, अशी वायर आहे, सांगा इथे मॅग्नेटिक फील्ड किती है ना. तर तुम्हाला माहिती पाहिजे ना, इनफायनाइट वायरमुळे काय फॉर्म्युला आहे म्हणून. एकदम सोप्या गोष्टी येतात, अजून काय पाहिजे तुम्हाला. तर हे टॉपिक करा. इथून दरवर्षी एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर फोर्स बिटवीन 2 पॅरलल वायर्स, याच्यावर पण प्रश्न येतात. ज्याला फील्ड आलं त्याला फोर्स पण कॅल्क्युलेट करता येतो. जसं IBL करतो आपण, IBL है ना, आणि त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो μ0I1I2/2πd है ना, अपॉन 2πd. म्हणजे हे असतो फोर्स बिटवीन पॅरलल वायर, जे काही त्याचा फॉर्म्युला बनेल. ठीक आहे. कळतंय मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज, सोप्या गोष्टी पण आहेत चॅप्टर मध्ये, असं पूर्ण अवघड नाहीये. सोलेनॉइड आणि टोरॉइडचे बेसिक फॉर्म्युले,
सोलेनॉइडमुळे मॅग्नेटिक फील्ड असते म्यू नॉट एन आय, जिथे एन असतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, टोरॉइडमुळे असतो त्याच्यामुळे पण तेच असतं, पण तिथे कॅपिटल एन आपण 2 पाय आर लिहितो. हे बेसिक करू शकता. बेसिक मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मध्ये काहीच नाही. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला कसं लिहितो आपण, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया, एन इंटू आय इंटू ए. तर सीईटी वेगवेगळ्या एरिया देईल, त्याच्यावरचे क्वेश्चन बघा मी घेतलेत सगळे क्वेश्चन, ठीक आहे ना. हे कुठून कराल तुम्ही, हे करा तुम्ही MHT CET 5 year PYQ, 5 year PYQ मधून हा चॅप्टर करा, ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मी कुठे घेतलंय, रक्षकला घेतलंय, रक्षकला. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, जास्त काही करायचं नाही. फॅरेडेचा लॉ आणि मॅग्नेटिक फ्लक्स माहिती पाहिजे. फॅरेडेचा लॉ कोणाला पण माहिती ना यार, की डेल्टा फाय बाय डेल्टा टी है ना, याचा जो मॅग्निट्यूड आहे दॅट इज नथिंग बट EMF. याला मायनस साइन लावलं तर बनतो लेंझस लॉ है ना. तर सीईटी तुम्हाला फायनल फ्लक्स दिली, इनिशियल फ्लक्स दिली, खाली टाइम दिली, EMF काढा रे, असे प्रश्न येतील एक्झामला, पण ते तेव्हा सॉल्व्ह करता येतील जेव्हा बेसिक माहिती असेल मला फॅरेडे लॉचा फॉर्म्युला, ठीक. लेंझेस लॉ मध्ये पण आता तेच आहे की काय म्हणतात त्याला, करंट वाढवला, सपोज तुम्हाला आता हे सगळं आलं पाहिजे तुम्हाला, की सपोज असा एखादा लूप आहे असा, ठीक आहे, याच्यातून करंट चाललाय. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड वाढल्यावर काय होईल, करंटची डायरेक्शन कशी बदलेल, काय बदलेल, हे सगळं लेंझेस लॉचे बेसिक क्वेश्चन करा, ठीक आहे. सेल्फ आणि म्युच्युअल इंडक्टन्स हा एक महत्वाचा टॉपिक आहे. सेल्फ आणि म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला, काय रिलेशन्स असतं, मी EMI मध्ये एकदम सुंदर पद्धतीने हे एक्सप्लेन केले, हे करा. एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, जी आपण एनर्जी लिहितो ½ Li², याच्यावर सीईटी डायरेक्ट दरवर्षी प्रश्न विचारते की करंट एखाद्या कॉइल मध्ये जर 2 टाइम्स केला तर एनर्जी किती टाइम्स होईल, किंवा रेशो वाला प्रश्न विचारेल, किंवा ग्राफ वाला प्रश्न विचारेल, काही विचारू शकते, ठीक आहे ना. ट्रान्सफॉर्मर, एक प्रश्न पक्का असतो ट्रान्सफॉर्मर मध्ये, की ट्रान्सफॉर्मरची एफिशियन्सी कशी असते, की आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. त्याचे जे रिलेशन्स आहेत, कसे रिलेशन सर, की V सेकंडरी अपॉन V प्रायमरी इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. परत व्हॉट इज आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे असं ट्रान्सफॉर्मर ज्याची एफिशियन्सी 100% असते. आणि आयडियल ट्रान्सफॉर्मरला काय असतं सर, आयडियल ट्रान्सफॉर्मरला पॉवर इक्वल असते, म्हणजे VSIS सेकंडरीची पॉवर इज इक्वल टू प्रायमरीची पॉवर. या खूपच बेसिक गोष्टी माहिती का, या तुम्हाला येतील, ठीक आहे ना. लेक्चर बघा येतील. एसी तर पूर्ण करायचं आहे तुम्हाला, एसी पूर्ण करायचं आहे, ठीक आहे. एसी कुठून पूर्ण कराल, एसी तुम्ही रक्षक करू शकता, रक्षकला केलंय मी बऱ्यापैकी कव्हर, रक्षक 1.0. पण एसी मध्ये तुम्हाला ऍव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू काय असते, त्याचा फॉर्म्युला काय आहे, परत त्याच्यानंतर कसं फेज रिलेशन असतं, टाइम रिलेशन असतं, ठीक आहे. आता बघा असे प्रश्न सीईटीने भरपूर विचारले, ठीक आहे ना, की असा करंटचा ग्राफ आहे, सपोज करंटचा ग्राफ आहे, तर इथून हा करंट किती सर, इथून झिरो करंट आहे, पीकला जायला किती वेळ लागेल, इथे जायला किती वेळ लागेल तुम्हाला माहिती आहे, इथून इथे जायला किती वेळ लागतो, टाइम पिरियड बाय 4 है ना. अरे हा टाइम पिरियड बाय 2 असतो, म्हणजे हा टाइम पिरियड बाय 4 झाला. असे बेसिक क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत, ते बघा सिक्वेन्स मध्ये बघा रक्षकला. त्याच्यानंतर LCR सर्किट मध्ये तुम्हाला सगळंच माहिती पाहिजे. तुम्हाला LCR सर्किट मध्ये बेसिक फेज रिलेशन माहिती पाहिजे. फेज रिलेशन मध्ये की इंडक्टर मध्ये व्होल्टेज लीड करतं की करंट लीड करतो, कितीनी लीड करतं, फेजर डायग्राम कशी बनते, त्याच्यानंतर काय म्हणतात टॅन फाय काय असतो, टॅन फाय इज इक्वल टू XL - XC अपॉन R, ठीक आहे. किंवा त्याला आपण कसं लिहू शकतो, VL - VC अपॉन R पण लिहू शकतो. त्याच्यानंतर इम्पेडन्स काय असतो, रिॲक्टन्स काय असतो, खूपच छोट्या गोष्टी आणि प्रश्न येतात, शुअर शॉट येतात. त्या चॅप्टरला नीट करा, ठीक आहे. रेझोनन्सची काय कंडिशन आहे, रेझोनन्सची कंडिशन काय आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय आहे, रेझोनन्सचा ग्राफ कसा बनतो. रेझोनन्सचा तुम्हाला बेसिक ग्राफ माहिती असेल की सर हा करंटचा जर ग्राफ बघितला तुम्ही है ना, करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ बघितला तर असा काहीतरी येतो. हे रेझोनंट फ्रिक्वेन्सी येते. रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीला करंट म्हणा किंवा पॉवर म्हणा ती मॅक्सिमम असते. हे सगळ्यात बेसिक गोष्टी बेटा, या गोष्टी करा, एवढं अवघड नाहीये. पूर्ण चॅप्टर करायची गरज नाही, मी जेवढं सांगितलं तेवढं करा. पॉवर, ऍटलीस्ट पॉवर माहिती राहू दे. पॉवर काय असते, IRMS इंटू कॉस फाय, ठीक आहे. पॉवर कधी मॅक्सिमम असते, पॉवर रेझोनन्सला मॅक्सिमम असते. पॉवर कोण कंझ्युम करत नाही, इंडक्टर आणि कॅपॅसिटर कंझ्युम करत नाही. बेसिक गोष्टी याच्यात मी क्वालिटी फॅक्टर वगैरे काहीच इन्क्लूड नाही केलाय. आणि थंब रूल सांगतो तुम्हाला, जर अवघड वाटलं तर सोडून द्या. जे पार्ट तुम्हाला खूपच डोक्याला त्रास देत असेल ना त्याला स्किप करा, त्याला नंतर करा, नंतर बघू. जेवढं समजतंय तेवढं करत चला, ठीक आहे ना. त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्सचा एकच इलाज आहे. मॉडर्न फिजिक्सचं मी 1 शॉट लेक्चर घेणार आहे. 1 शॉट लेक्चर ज्याचं डिटेल्स मी तुम्हाला लवकरच शेअर करेल.
हे जे वन शॉट लेक्चर आहे ते असेल जवळजवळ 5 तासाचं, 5 hours. याच्यामध्ये मी पूर्ण मॉडर्न फिजिक्स कव्हर करेल, पूर्ण मॉडर्न फिजिक्स. तुम्हाला तेवढंच करायचंय, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. ज्याला अजून डिटेल करायचं असेल तर त्यांनी माझ्या 5 year PYQ मधून करू शकता तुम्ही. 5 year PYQ मधून करू शकता, 5 year PYQ सिरीज मधून करू शकता. ठीक आहे. बाकी एवढं वन शॉट मध्ये केलं तरी काम होऊन जाईल. ठीक. हा कारण जोरदार टॉपिक आहे, मॉडर्न फिजिक्सला 6-7 मार्क आहे, म्हणून व्यवस्थित करू आपण. क्लास 11th इग्नोर करतो आपण, पण इग्नोर करू नका. कारण सीईटी हे नाही बघत की 11th मार्क्स आले की 12th मार्क्स आले. मार्क्स असतात. ऐका, एरर अनालिसिस हे तुम्हाला कंप्लीट करायचंय, वेक्टर्स हे तुम्हाला कंप्लीट करायचंय. पूर्ण लेक्चर आहे, जास्त अवघड नाहीये. 2-2 तासाचं लेक्चर आहे फक्त. हे कुठून कंप्लीट कराल? हे तुम्ही कंप्लीट करा. कुठून कंप्लीट करायचं? हे कंप्लीट करा तुम्ही रक्षक मधून. एकच लेक्चर आहे, आणि एका लेक्चरमध्ये 2 मार्क्स आहेत. मजाक नाही. आणि ते पण शुअर मार्क्स. इथून अवघड प्रश्न बनत नाही. खूपच रेअर चान्स असतो इथून अवघड प्रश्न बनायचा. एकदम सोपं असतं. ऍब्सोल्यूट एरर काय, मीन ऍब्सोल्यूट एरर काय है ना, बरोबर. साऊंड मधून फक्त डॉपलर इफेक्ट करा. एक प्रश्न फिक्स आहे याच्यात, एक क्वेश्चन फिक्स आहे. सर हे डॉपलर इफेक्ट कुठे? हे पण रक्षक मध्येच आहे. ग्रॅव्हिटेशन पूर्ण चॅप्टर करू नका. नाही आवडत ना ग्रॅव्हिटेशन, नका करू पूर्ण चॅप्टर. पण ऍटलीस्ट व्हॅरिएशन ऑफ जीचा व्हॅरिएशनचा काय फॉर्म्युला असतो? जसं जी ऍट हाईट एच ला काय लिहू शकतो मी? तर जी ऑन सरफेस डिवायडेड बाय 1 + h/r चा स्क्वेअर. एवढं माहिती पाहिजे. याला अप्रॉक्सिमेटली आपण असं लिहितो, GS 1 - 2h/r. हे कधी लिहितो सर? हे तेव्हा लिहितो जेव्हा h इज लेस दॅन r. ठीक आहे. हे सगळ्यात बेसिक गोष्टी आहे. डेप्थ मध्ये काय असतं, हे काय असतं, तर हे करा. फक्त व्हॅरिएशन ऑफ जी. ठीक आहे. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, ऍटलीस्ट फॉर्म्युला √2gm/r जे काय असतं, ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जीचे रिलेशन, टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय रिलेशन असतं ते आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमला पण शिकतो. कारण त्याच्यावर सीईटी प्रश्न विचारते की टोटल एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी असते दॅट इज इक्वल टू मायनस कायनेटिक एनर्जी, है ना, मायनस कायनेटिक एनर्जी, आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट? पोटेन्शियल एनर्जी बाय 2. तर हे सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. हे एकदम बेसिक रिलेशन आहे. तुम्हाला वाटत असेल सर सगळंच बेसिक म्हणतात, सगळं नाही. हे सिलेक्टेड टॉपिक सांगितले मी तुम्हाला. कायनेमॅटिक्स मध्ये पण काही करायची गरज नाही. प्रोजेक्टाईल मोशन करा, फक्त प्रोजेक्टाईल मोशन. रेंजचा फॉर्म्युला काय, मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय, टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला काय, हे 11वीत पण शिकलात, होऊन जाईल. जास्त अवघड नाही. ठीक आहे ना, जास्त अवघड नाही. हे पण रक्षक मध्ये मिळून जाईल तुम्हाला. तो हे झालं कंप्लीट लिस्ट ऑफ टॉपिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये मी NLM नाही लिहिला. NLM तुम्हाला करायचं असेल, ज्याला करायचं असेल तर NLM चा पण सुरुवातीचा पार्ट करू शकता तुम्ही. सुरुवातीचा पार्ट कुठला सर? सेकंड लॉ वाला मोमेंटम वाला पार्ट बघा तुम्ही. मोमेंटम वाला. ठीक आहे. मोमेंटम वाला जिथे ΔP/ΔT इज इक्वल टू F यावर सीईटी प्रश्न विचारते. ठीक आहे. तो वाला. आणि एक इक्विलिब्रियम वाला. ठीक आहे. हे बेसिक बघून घ्या एकदा NLMच्या पण. सपोज तुम्हाला आहे ना वेळ नाही तुम्हाला लेक्चर बघायला वेळ नाही, ऍप्लिकेशनवर जायचं. बघा आता सगळ्यात पहिले हे जे तुम्हाला जे लेक्चरच्या फाईल्स मिळतील ना त्या ऍप्लिकेशनवर मिळतील. आणि ऍप्लिकेशनची जी लिंक आहे ती कमेंट सेक्शन मध्ये बघा. कमेंट सेक्शन मध्ये मी टाकली. तिथे जायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फोल्डर्स मिळतील. रक्षक नावाचं मिळेल, फॉर्म्युला शॉर्ट मिळेल. ते बघा, त्या फोल्डर्स मध्ये जा. तिथे सगळ्यात तुम्हाला अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. पण आता हे करा. आणि मी तुम्हाला एक फायनल वॉर्निंग देतो माझ्याकडून. ती फायनल वॉर्निंग नेहमी लक्षात ठेवा. फायनल वॉर्निंग म्हणा, सजेशन म्हणा, काही म्हणा. ते काय सर? ते हे आहे की कुठला पण टॉपिक करताना मला स्ट्रेस फ्री पाहिजे. आता सर हे स्ट्रेस फ्री तर होऊ शकत नाही. बघा परीक्षा आली आहे, मला माहिती आहे. पण जेवढं जमेल तेवढं. काय होतं माहितीये का, परीक्षा जवळ आली ना आपल्याला असं वाटतं चला पटपट करून टाकू. हे झालं, देवा माझे मार्क्स दे. बेटा ही बोर्ड एक्झाम नाहीये. बोर्ड एक्झामला कसं असतं, बोर्ड एक्झामला आदल्या दिवशी किंवा 5 दिवस आधी अभ्यास केला ना तर ते डोक्यात असतं आणि ते ऍज इट इज तिथं जाऊन उतरावं लागतं. ठीक आहे. कारण तसेच प्रश्न येतात. पण सीईटीला तसं नाहीये. सीईटीला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही जर डोक्याला प्रेशर दिलं ना, अननेसेसरी प्रेशर दिलं ना तुम्ही डोक्याला, की नाही तुला हे शिकावंच लागेल, चल पटपट करून घे, चल घाई होते, चल आपण सिलेबस करू, असं जर तुम्ही पीस जर त्याचा खराब केला ना तर त्याची लॉजिकल थिंकिंग खराब होईल.
आणि सीईटीला लॉजिकल थिंकिंग विचारतील. सपोज तुम्ही फॉर्म्युला लिहून घेतला, सपोज तुम्हाला फॉर्म्युला माहिती की सर बी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे सर एसएचएम मध्ये, व्हेलॉसिटी आणि एक्सच्या रिलेशन मध्ये. आणि सीईटीने खूप सुंदर प्रश्न विचारला, सीईटीने खूप सुंदर प्रश्न विचारला, मग हे तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही का? कारण तुमचं डोकं कामच करणार नाही. याच्यावर भरपूर सारे व्हॅरिएशन विचारतात. सीईटीने विचारलं तुम्हाला की सांग व्ही आणि एक्सचा ग्राफ कसा आहे, व्ही आणि एक्सचा ग्राफ कसा आहे, तुला इथून ते डिराईव्ह करावं लागेल. तुला तर रटायची सवय आहे ना. ज्यांनी कागदावर काम केलंय, ज्यांनी लेक्चर शांतपणे बघितलंय, तो या प्रश्नाला प्रयत्न करेल आणि तो अटेम्प्ट पण करेल. आणि जर मी एसएचएमच्या चॅप्टर मध्ये सांगितले की हा इलिप्स बनतो म्हणून, पण तुला जर माहितीच नसेल ते, किंवा तू लॉजिकल थिंकिंगच नसेल तुझी, तसं काम करणार. तर लॉजिकल थिंकिंग इज मस्ट फॉर युअर सीईटी एक्झाम. त्यासाठी स्ट्रेस फ्री राहा. मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याकडे 2 अटेम्प्ट आहेत, 2 अटेम्प्ट. 2 अटेम्प्ट मध्ये मी तुम्हाला सांगू का, 2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला 99% येतील की नाही मला माहिती नाही, कारण ज्याचं 0 प्रिपरेशन आहे त्याला सांगतोय. पण 2 अटेम्प्ट मध्ये 25 मार्क तर येऊ शकतात. तर तुम्ही आता बोलले होते की हे सगळी लिस्ट आहे सर पहिल्याच अटेम्प्टला येईल. मी प्रॅक्टिकल बोलतोय, आपण प्रयत्न करू पहिल्या अटेम्प्टला येईल. मला सांग, तू 2 अटेम्प्टचे पैसे का भरले? दोन अटेम्प्टचे पैसे एकाच अटेम्प्टचे भरायला पाहिजे होते ना. यासाठी भरले ना की सेकंड अटेम्प्टला पण इम्प्रोव्हायझेशन करशील म्हणून. नाही सर, मग आम्ही पहिल्याच अटेम्प्टला आमचं बेस्ट देतो. तर मी कुठे नाही म्हटलंय बेस्ट नको देऊ, तू बेस्ट दे. पण जर तू स्ट्रेस जास्त दिलं डोक्याला की पहिल्याच अटेम्प्टला सगळं करायचंय, तर तुला ते डोकं आहे ना लॉजिकल थिंकिंग वाला काम करणार नाही. मग तुम्ही नॉलेज हाफ हार्टेडली ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करा. म्हणून शांतपणे करा, अभ्यास करत राहा. फर्स्ट अटेम्प्टला किती स्कोर येऊ, लगेच स्विच व्हायचं आणि सेकंड अटेम्प्टला लागायचंय. म्हणजे ही लॉंग टर्म लढाई आपली. आणि मी तुम्हाला गॅरंटेड देतो, जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचे 95% फिक्स येतील. पण फॉलो करा, याच्यामध्ये गडबड करू नका. मन लावून शांतपणे फॉलो करा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा.